महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000, आज त्याचा आपण हप्ता शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। शेतकऱ्यांच्या खात्यात होणार दोन्ही हप्त्याचे पैसे जमा, म्हणजेच की 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आणि मोठी हालचाल इथं दिसायला मिळत आहे। पहिल्या 14 जिल्ह्यांची यादी समोर सुद्धा आलेली आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजची बातमी साधीसुधी नाही, कारण अनेक दिवसापासून ज्या 2 हप्त्याची वाट पाहिली जात होती, त्या दोन्ही हप्त्याबद्दल आता मोठी हालचाल आपल्याला महाराष्ट्र सरकारकडून सुरू झालेली पाहायला मिळत आहे। एकीकडे केंद्र सरकारची पीएम किसान योजना, दुसरीकडे महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी योजना, या दोन्ही योजनेचे पैसे एकाच वेळेला खात्यामध्ये आले तर महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या हातात थेट 4,000 रुपये येणार आहे। लक्षात घ्या, त्यामुळे आजचा संपूर्ण अपडेट तुम्ही शेवटपर्यंत नक्की समजून घ्या। पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, या दोन्ही हप्त्याचे प्रत्येकी 2,000 रुपये असे मिळून 4,000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये जर गोष्ट केली तर पहिल्या टप्प्याची सुरुवात झालेली असून पहिल्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांचे समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। ते तुम्ही लक्ष देऊन नक्की ऐकणे महत्त्वाचे आहे, कारण की या 14 जिल्ह्याची आता निवड राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे। त्यामध्ये पहिला जिल्हा आहे पुणे, दुसरा सातारा, तिसरा सांगली, चौथा कोल्हापूर, 5वा सोलापूर, 6वा नाशिक, 7वा जळगाव, 8वा धुळे, 9वा नंदुरबार, 10वा रायगड, 11वा रत्नागिरी, 12वा सिंधुदुर्ग, 13वा ठाणे आणि 14वा पालघर हे महत्त्वाचे इथे आता निवडण्यात आलेले आहे। परंतु घाबरण्याची काही आवश्यकता नाही। पुढील टप्प्यामध्ये आणि पुढील येणाऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या अजून जिल्ह्यांचा समावेश इथे करण्यात आलेला आहे। यामध्ये महत्त्वाचे जर मुद्दे बघितले तर तुमची ई-केवायसी अनिवार्य आहे। ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। पीएम किसानचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे अत्यंत गरजेचे सुद्धा ठरवलेले आहे। त्यानंतर फार्मर आय डी कार्ड, सरकार आता फार्मर आय डी कार्ड तयार करण्यात भर देत आहे। त्यामुळे आपली माहिती त्यामध्ये अपडेट ठेवा। आधार आणि बँक खाते लिंक करा। तुमचे बँक खाते आधाराशी जोडलेले आहे का आणि NPCI मॅपिंग पूर्ण असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। हे महत्त्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत येणे महत्त्वाचं भर आहे। जर एकापेक्षा जास्त बँक खात्यात असतील तुमचे जर तर DBTशी कशा प्रकारे सक्रिय आहे याची खात्री करणे महत्त्वाचे। फसवणुकीपासून सावधान, कोणालाही OTP, पिन किंवा बँक तपशील देऊ नका। सरकारी लाभ मिळवण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची तुम्हाला आवश्यकता किंवा गरज नाही। ज्या शेतकऱ्यांचे जिल्ह्यांचे नाव पहिल्या यादीत नाही त्यांनी काळजी करू नका। पुढील टप्प्यात उर्वरित जिल्ह्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाईल। सोशल मीडियावर येणाऱ्या अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत पोर्टलवरती माहिती तपासा। जर तुम्हाला मेसेज आला नाही तर पासबुक प्रिंट करून ठेवा। बँकेत जाऊन बॅलन्स नक्की तपासा। आणि ही महत्त्वाची बातमी आपल्या शेतकरी बांधवापर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।